जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। 2023 मध्ये पावसाळ्यात मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात पाऊस कमी पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। जालना जिल्ह्यातील व खास करून भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे असलेले धामणा धरण, जुई धरण, बाणेगावचे धरण हे कमी पावसामुळे पूर्ण भरू शकले नाही। त्यामुळे भोकरदन, जाफराबाद तालुक्यात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फळ उत्पादक शेतकरी संतोष लक्ष्मण तांगडे यांच्या वडोद शिवारामध्ये 1 हेक्टर क्षेत्रावर मोसंबी बाग होती। या बागांची त्यांनी 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान घेऊन मोठ्या आशेने लागवड केली होती। याचे त्यांनी योग्य संगोपन व योग्य निगा ठेवून पालन पोषण केले। या बागेत त्यांचे संपूर्ण परिवार रात्रंदिवस राबून काबाड कष्ट करून त्यांनी ही झाडे लहानाची मोठी केली। यामुळे या मोसंबी बागेत झाडांना फळे लागली। आता आपल्या कष्टाचे चीज होणार या आशेत हा शेतकरी असताना पाणी मिळत नसल्यानं ही फळबाग सुकू लागली आहे। कारण धरण, विहिरी आटल्यामुळे बागेला पाणी देणं कठीण जात आहे। शेवटी या शेतकऱ्यानं त्यांच्या संपूर्ण 1 हेक्टरवरील मोसंबी बाग JCBने उलटून टाकली आहे। सरकारने फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना तुटपुंजी अनुदान दिले आहे। मात्र या संदर्भात योग्य तो सल्ला, मार्गदर्शन किंवा तज्ञ कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही आणि त्यातल्या त्यात अस्मानी संकट व दुष्काळ या सर्व बाबींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया शेतकरी संतोष पाटील तांगडे यांनी दिली आहे। मोसंबीची मी 2021 मध्ये ऑगस्टमध्ये लागवड केली होती फळबाग योजनेअंतर्गत। लागवड केल्याच्या नंतर खड्डे खोदून व्यवस्थित नियोजन करून रोपाची लागवड केल्याच्या नंतर व्यवस्थित शिलगले। पण त्याच्यानंतर काय झालं, आता 2 वर्षापासून जो सतत दुष्काळ पडतोय आणि यावर्षी अति दुष्काळ असल्यामुळं पाण्याअभावी मला हा बाग उकडून टाकावा लागला। कारण याला आता पाणी पुरवणं शक्य नव्हतं, विहिरीला पाणी नसल्यामुळं मी हा बाग काढून टाकला। त्याच्यामुळे शासन काय लागवडीसाठी तर कागदावरच करतं, प्रत्यक्षात ग्राउंडवर येऊन शासनाचं कुठलंही फळबागाकडे लक्ष नाही। कारण आता या फळबागाला जर शासनाकडून थोडंफार मार्गदर्शन, गाईडलाईन्स संबंधित कृषी विभागाकडून काही सूचना आल्या असत्या तर कदाचित आम्ही शेतकरी त्यासुद्धा उपाययोजना करायला तयार होतो। पण त्याच्याकडे कुठल्याही शासनाचा झालं 1-2 वर्षापासून फक्त रोपाचे लागवडीचे आणि खड्ड्याचे मजुरी दिली, त्याच्यानंतर त्याला कुठलं फर्टिलायझर काहीच नाही। फक्त शासन कागदोपत्री योजना राबवतो आणि प्रत्यक्षात त्याची लागवड केल्याच्या नंतर भविष्यात काही अडचणी आल्या, दुष्काळ आला तर अशा परिणाम बऱ्याचशा शेतकऱ्याचे असेच होतात। किती लागवड केली होती? मी माझ्या आईच्या नावे असलेलं 1 हेक्टरमध्ये 612 गट नंबर मोजेवडं तांगडा इथं लागवड केलेली होती। जवळपास 300 झाडाची 1 हेक्टरमध्ये मी लागवड केलेली होती। किती उत्पन्न अपेक्षित होतं? उत्पन्न तर अपेक्षित होतं, पण जे माझं 2 वर्षापासून येणारं जे सर्वसाधारण सोयाबीन, मक्का हे पीकसुद्धा हातातून गेलेलं आहे आणि आज शेवटी फळबाग काढून टाकून जवळपास या वर्षाचं उत्पन्न पूर्ण 2 वर्षापासून लॉस झालेलं आहे। अगोदर मी सुरुवातीला 1 वर्ष आंतरपीक घेतलं, पण 2 वर्षापासून या रानातून माझं उत्पन्न डुबलेलं आहे। काय अपेक्षा आहे शासनाने सरळ पंचनामे करून जर काही शक्य असेल तर शेतकऱ्यांना इतर पुढच्या हंगामासाठी काहीतरी नियोजनात हातभार लागेल असं काहीतरी उपाययोजना केला तर बरं होईल, नाहीतर आम्ही शेवटी तर उपटून फेकलेलं आहे।